या ठिकाणी आज महायुतीचा एक वचननामा हा प्रकाशित झाला आहे। वचननामा नव्हे तर तो विकासनामाच आहे। वचन देण्यापूर्वीच अनेक कामं ठाणे शहरात सुरू झालेली आपण पाहतात। म्हणजे महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर कोपरी ब्रिजचा झालेला कायापालट आणि त्याचं सहापदरीकरण तिथून जी सुरुवात झाली तो विकासाचा वेग सातत्याने पुढे जात राहिला। मग नुकतंच केलेला मेट्रोचा शुभारंभ असेल, ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग असेल, कोस्टल हायवे असेल आणि अनेक प्रकारचे कॉन्क्रीटीकरणाचे रस्ते असतील, त्याच्यानंतर जो फ्रीवे आहे तो ठाण्यापर्यंत जोडण्याची योजना असेल, असे विविध उपक्रम हे महायुतीच्या सरकारनेच अगोदरच ठाणे महापालिकेसाठी दिले आहेत। येणाऱ्या दिवसात ठाणे महापालिका सभागृह प्रस्थापित झाल्यावर पुनश्च एकदा जो जवळपास 5,500 कोटीचा अर्थसंकल्प आता ठाणे महापालिकेचा झाला आहे। ठाणे एक अग्रणी शहर आहे। ठाणे राजकीयदृष्ट्या देखील अत्यंत महत्वाचा आणि संवेदनशील आहे आणि भौगोलिकदृष्ट्या पण अत्यंत केंद्रीभूत आहे। एका बाजूला नाशिककडे जाणारा महामार्ग, दुसऱ्याकडे अहमदाबादकडे जाणारा महामार्ग, तिसऱ्या बाजूला पनवेलकडून साऊथकडे पुण्याकडे जाणारा महामार्ग, असं एक जंक्शन एक ठाण्याचं आहे। जसं आपण स्टेशनला पूर्वी जंक्शन असायची, कल्याण आहे, दिवा जंक्शन आहे, तसं ठाणा हे एका प्रकारे मोठं जंक्शन आहे। मोठा व्यापार उद्योगमधून येत जात असतो आणि त्यामुळे मी मुद्दामून या ठिकाणी उद्धृत करेन की थोडीफार ट्रॅफिकची समस्या या सगळ्या विकास कामांमुळेच घोडबंदरवासी किंवा तिथल्या भागातील लोकांना पाहायला मिळत आहे, परंतु लवकरच त्यावर देखील उपाय मेट्रो सुरू होईल तातडीने ही सगळी जी गर्दी आहे ती आपोआपच मेट्रो वाहून नये आणि बऱ्याचशा गोष्टी सुरू होतील। अत्यंत सुंदर असा हा विकासनामा किंवा वचननामा हा ठाणे शहर पार्टीतर्फे काढण्यात आला आहे। विशेष करून तुझे पत्नी सागर बदे आणि मनाली गायकवाड तिघांनी याकरता विशेष कामगिरी केलेली आहे, त्यांना पण मी शुभेच्छा देतो। मंचावरील सर्व नेत्यांना देखील येणाऱ्या महापालिकेच्या विजयाबद्दल आपण परवा बघितलं असेल आमच्या निवडणूक प्रमुखांनी 100+ नारा दिलेला आहे केळकर साहेबांनी आणि त्यामुळे शिवसेना भाजपा मिळून यावेळी सभागृह 100पेक्षा अधिकने फुललेलं दिसेल, कमळं फुललेली दिसतील आणि श्रीरामाचा धनुष्य देखील दिसेल आणि ठाणे शहर कुठेही प्रगतीमध्ये मागे राहणार नाही अशी सर्व भूमिका या अहवालामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। मी जास्त वेळ न बोलता मी माननीय विनयजी संसपुते यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत ठेवावं। सन्माननीय संजयजी रेपाळेजी, आमचे आमदार निरंजन डावखरेजी, अध्यक्ष संदीपजी, सुजयजी आणि सर्व पत्रकार बंधूंना मी केवळ 3 मुद्दे तुलनात्मक आपल्या समोर मांडतो आहे की भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये आल्यानंतर ठाण्याचा काय फायदा झाला असं लोक प्रश्न स्वाभाविकपणाने मनात येऊ शकतो। तर काही आकडेवारी मी आपल्याला सांगू इच्छितो की 2014 पूर्वी ठाणे महापालिकेचं बजेट हे 2166 कोटीचं होतं। त्यामध्ये 160% वाढ होऊन ते आता 5645 कोटीचं बजेट आहे। म्हणजे ठाण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आणि त्या निधीचा विनियोग लोकांच्या कल्याणासाठी याची अतिशय स्पष्ट अशी ही आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे। त्याचबरोबर रेल्वे जो ठाण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय आहे, कारण ठाणे हे भारतातलं पहिलं रेल्वे स्टेशन आहे एक प्रकारे मुंबई नंतरच आणि रेल्वेसाठी 2009 ते 14 या काळामध्ये 1171 कोटी रुपये हे खर्च झाले होते। 2014 ते 23 या 10 वर्षात जर आपण बघितलं तर ही रक्कम वाढून 6493 कोटी रुपयांपर्यंत गेलेली आहे। त्यामुळे रेल्वेच्या दृष्टीने जो ठाणेकरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आणि ज्याचा केंद्राशी संबंध आहे आणि रेल्वेच्या विशेषतः ठाणे स्टेशनच्या मॉडिफिकेशन बद्दलची चर्चा आपण ऐकलेली आहे, त्याचं कामही सुरू होणार आहे। त्यामुळे या 2 महत्वाच्या विषयाची आकडेवारी आपल्या समोर ठेवावी यासाठी मी मुद्दाम आपल्या या कार्यक्रमामध्ये ही 2 मुद्दे मांडतो आहे। माझी खात्री आहे की केंद्राचं समर्थन
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने ठाण्याकरता केलेली कामं, देवेंद्र फडणवीसांनी ठाण्याकडे दिलेलं विशेष लक्ष आणि ठाणेकरांच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीने मिळवलेलं स्थान, या शिदोरीवर, या भांडवलावर येत्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी 100चा आकडा शिवसेनेच्या बरोबरीने पार करेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. या निर्धारनाम्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. शिवसेना पक्षाचे महाराष्ट्राचे सचिव राम रेपाळेजी यांना मी विनंती करतो की त्यांनी जय महाराष्ट्र. आजच्या या भारतीय जनता पार्टी महायुतीचं पत्रनाम्याचं आत्ताच प्रकाशन झालेलं आहे. लवकरच शिवसेना महायुतीचं सुद्धा वचननाम्याचं प्रकाशन आपल्यासमोर येईल. त्याप्रसंगी उपस्थित आदरणीय आमदार संजयजी केळकर साहेब, आदरणीय सहस्रबुद्धे साहेब, आदरणीय आमदार निरंजन गावकरे साहेब, रेल्वे साहेब, सर्व सन्माननीय ठाणेकरांनी गेली 35 वर्ष महायुतीला सत्ता दिली आणि महायुतीचा भगवा सातत्याने ठाणे महानगरपालिकेवर फडकतोय आणि महायुतीच्या माध्यमातून सातत्याने ठाण्यामध्ये विकास कामं झालेली आहेत. म्हणूनच ठाणेकर जनता नेहमी महायुतीवर राहिलेली आहे आणि सुदैवाने पहिल्यांदाच ठाण्याला मुख्यमंत्री पदाचा सन्मान मिळाला आणि ठाणे बदलू लागलं. झपाट्याने विकासामध्ये आलेले सगळे स्पीड ब्रेकर दूर होऊन महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या काळात ठाणा पूर्णपणे बदलू लागलं. मेट्रो असतील, कोस्टल रोड असतील, ठाणे बोरिवली टनेल असेल, कॉन्क्रिटीकरण असेल, तलावाचं सुशोभीकरण असेल, सर्व क्षेत्रामध्ये ठाण्यामध्ये झपाट्याने विकास होत आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या दोघांनी भरभक्कम ठाण्याला भरीव असा निधी दिला आणि ठाण्याचा विकास तसाच जोरात चालू आहे आणि ठाणे एक चांगलं शहर, आदर्श शहर होण्याच्या मार्गावर आहे. उरलेली जी कामं आहेत, जसं धरणाचा विषय आता मार्गी लागतोय, विधानसभेत सर्वच युतीच्या आमदाराने त्याबद्दल चर्चा करून काळू धरणाचा सुद्धा मार्ग खुला झालेला आहे. अशा प्रकारे पूर्णपणे ठाणे आपलं एक चांगलं शहर होईल आणि जसा ठाणेकरांनी 35 वर्ष युतीच्या बाजूने तो दिला, ह्या वेळेला सुद्धा 100च्या पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येऊन ठाणे महानगरपालिका महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. आज या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने निर्धारनाम्याचं प्रकाशन झालंय आणि दोन्हीही गीतं आपण देखील या ठिकाणी बघितली आहेत. याच्या पाठीमागचं ठाण्याचा विकास कसा वेगवान करता येईल ही भूमिका घेऊन या निर्धारनाम्यामध्ये देखील अनेक गोष्टींचा अंतर्भाव केला आहे आणि गीतांच्या माध्यमातून देखील नागरिकांना त्याचा व्हिडिओ आणि ऑडिओच्या माध्यमातून दाखवलं गेलं आहे. मी याच्यामध्ये 2-3च मुद्दे निश्चितपणे सांगणार आहे की अब की बार सो पार अशा प्रकारची भूमिका घेऊन महायुती या शहरामध्ये, महानगरपालिकेमध्ये उतरली आहे. जसं देशामध्ये आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली क्रमांक 4 हा जगामध्ये आपला आलेला आहे. जो 13वा होता तो 4थ्यावर आणण्याचं काम, वेगवान प्रगती आणि वेगवान विकास, उत्तम सुशासन, सेवा
आणि विकास या त्रिसूत्रीवर आधारित जो सुरू केला आहे, त्याचप्रमाणे दुसरं इंजिन जे राज्यामध्ये आहे, आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र आता थांबणार नाही अशी भूमिका घेऊन महाराष्ट्रामध्ये विकासाची गंगा जी आहे ती सुरू आहे. त्याचा परिणाम जो आहे या MMR रिजनमध्ये आणि ठाणे शहरामध्ये देखील आहे की महायुती सरकार हेच या MMR रिजनचं भाग्यविधाते आहे. अनेक प्रकारच्या विकासाच्या योजना या ठिकाणी राबवत असताना या महानगरपालिकेमध्ये सामान्य नागरिकाला ज्या भेडसावणाऱ्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये आमचा कटाक्ष आम्ही दाखवलेला आहे की एकीकडे ठाणे शहर हा एज्युकेशन हब झाला पाहिजे. या शहरामधल्या विद्यार्थ्याला उच्च शिक्षणाकरता बाहेरगावी इतर ठिकाणी जायची गरज पडता कामा नये, याच्याकरता या ठिकाणी सुनियोजित अशा प्रकारचा मास्टर प्लॅन आम्ही तयार केलेला आहे. दुसरीकडे अनुशासन युक्त आणि भ्रष्टाचार मुक्त अशा प्रकारचे महापालिकेचं नाव झालं पाहिजे. अतिक्रमण मुक्त आणि अनधिकृत बांधकाम मुक्त अशा प्रकारचं हे शहर झालं पाहिजे. आणि त्याच्याकरता देखील जे म्हणून करता येईल ते एका बाजूला आमचे निवडून गेलेले नगरसेवक आणि आम्ही आमदार या माध्यमातून करण्याचा हा एक प्रकारचा हा संकल्प आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच आपण प्रचारामध्ये देखील बघता की LED व्हॅनच्या माध्यमातून असेल, विविध प्रकारच्या प्रचार सभा आणि प्रचार फेऱ्यांच्या माध्यमातून, तर काल देखील माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रचार सभा जी काढली, ती संबंध रस्ता जो आहे तो भरवून वाहत होता. नागरिक यांचा पाठिंबा ज्या पद्धतीने त्या ठिकाणी मिळत होता आणि त्याच्यामुळे विरोधक जे आहेत ते निरनिराळ्या नरेटिव्ह तयार करण्यात ज्याला म्हणता येईल की बिझी आहेत. लोकांपर्यंत प्रचार करणं आणि ठाण्याचं विजन दाखवण्याच्या ऐवजी निरनिराळ्या दुसऱ्या नरेटिव्हमध्ये बिझी आहेत. परंतु या निवडणुकीच्या माध्यमातून निश्चितपणे महायुतीच्या पाठीशी हा ठाणेकर जसा पूर्वी राहिलेला आहे. कारण शेवटी आमचा ध्यास जो आहे तो प्रत्येक ठाणेकराचा हॅपीनेस इंडेक्स वाढला पाहिजे आणि त्याच्याकरता शिक्षण, आरोग्य, पाणी, उत्तम रस्ते, वाहतूक कोंडी मुक्त अशा प्रकारचं काम हे आमच्या डोक्यामध्ये आहे. इतर मोठ्या विकासाच्या योजना तर आहेत, परंतु हा प्रत्येक ठाणेकर जो झुग्गी झोपडीमध्ये राहणार असेल, SRAमध्ये असेल, चाळीतला असेल किंवा उंच उंच इमारतीमध्ये राहणार असेल, त्याचा हॅपीनेस इंडेक्स वाढवण्याकरता जे म्हणून करता येईल ते करण्याचा संकल्प, ते करण्याचा निर्धार या निर्धारनाम्याच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे. आणि निश्चितपणे ठाणेकरांना हा रुचेल, आवडेल, पटेल आणि ठाणेकर पुन्हा एकदा आमच्या पाठीशी राहतील अशा प्रकारचा मी विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. आज आपण या जाहीरनामा प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. आणि हा जाहीरनामा एक बिनविरोध आमच्या बरोबर आहे. एक बिनविरोध आमच्या बरोबर आहे. चला घ्या घ्या असं घेऊ तुमचे पण असं एक ठेवलंय मध्ये नमो नमो इंडिया. आज पत्रकार दिनी तुम्हाला त्रास द्यायचा नाही म्हणून आमचं एक राहून गेलं की आज पत्रकार दिन आहे आणि त्याला माझ्या माहितीप्रमाणे 296 वर्ष झाले. पत्रकार दिन स्थापन झाल्यापासून 296 वर्ष मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, जसा जसा प्रगती होत गेला
तर आपल्या तमाम सगळ्या आमच्या पत्रकार बंधू भगिनींना मी खूप शुभेच्छा देतो आणि पत्रकार दिनाच्याही शुभेच्छा देतो. आणि लोकशाहीमध्ये पत्रकार हा महत्त्वाचा स्तंभ आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे काही महत्त्वाचं काही विचारायचं असेल तर ते देखील आपण विचारायला हरकत नाही. महायुती अंतर्गत नाही, हा जो निर्धारनामा आहे हा निश्चितपणे दोन्ही पक्षांचा आहे, पण त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने हा वचननामा निर्धारनामा आज या इकडे प्रकाशित झाला आहे. तसंच शिवसेनेकडनंही त्यांच्या पुढाकाराने होणार. आमच्या दोघांचेही कॉमन मिनिमम जे पॉइंट्स आहेत ते आमच्यामध्ये चर्चा होईल. त्याच्यामध्ये निर्धारनामा हा जो पुढे आम्हाला लोकांच्या विकासासाठी घेऊन जायचा आहे तो आम्ही याच्यामध्ये मांडलेला आहे. ठाकरे गटाने सुद्धा जाहीरनामा प्रसिद्ध केला, त्याच्यामध्ये टँकर माफिया असा उल्लेख करण्यात आलेला आहे. टँकरने पाणी मागावं लागतं घोडबंदर वासियांना, त्याचा त्रास कमी करणार आणि धरण बांधणार अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. धरणाचा मुद्दा पुन्हा घेतलेला. पाण्याचा विषय जो आहे त्याच्याशी आम्ही खूप निगडीत आहोत आणि हे आम्ही काही नाकारणार नाही की आज विषम पाणी पुरवठ्याच्यामुळे म्हणजे ज्याला म्हणता येईल की सुनियोजित होत नाही आहे, त्याच्यामुळे काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करायला लागतो. आम्हीच त्याच्याकरता पुढाकार घेऊन त्या ठिकाणी टँकर पोचवतो. परंतु पुढच्या काळामध्ये त्याचा एक मास्टर प्लॅन धरणाचं तुम्ही विचाराल की आता तुम्ही धरणाची घोषणा करता, परंतु तोपर्यंत धरण जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत देखील आमच्याकडे योजना तयार आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक ठाणेकराला चांगलं शुद्ध आणि आवश्यक ते पाणी पोचवण्याचं निश्चितपणे आम्ही काम या माध्यमातून करणार आहोत. ही योजना जी आहे तुम्ही म्हणाला की पाणी पुरवठा करण्याची खराब होईपर्यंत आमच्याकडे योजना आहे, ही योजना भाजपाकडे आहे की शिवसेनेकडे? नाही, आता तर मी सांगितलंय म्हणजे ती माझ्याकडे आहे, म्हणजे ती युतीच्या माध्यमातून ती राबवली जाणार आहे. सर, वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे. या वाहतूक कोंडीला काही पर्याय? वाहतूक कोंडीचा आज प्रश्न आहे हेही देखील आम्ही नाकारत नाही. पण बघा, ठाणे 2014च्या आधीचं बघा आणि 2014च्या नंतर देखील जे विकास कामं झाली म्हणजे केंद्र राज्य ज्या वेळेला एकाच महायुतीकडे असेल तर कशा पद्धतीने होऊ शकतं. तर आपण बघितलं असेल की कोपरीचा रुंदीकरण जे आहे ते त्यावेळेलाही काँग्रेसच्या काळामध्ये त्याचा प्लॅन होता. परंतु ज्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, MMRचे अध्यक्ष झाले, त्यावेळेला 100 कोटी पहिले देऊन ते रुंदीकरणाला सुरुवात झाली. तसंच ह्या सगळ्या विकासाच्या कामामुळे म्हणजे कोस्टल रोड आहे त्यामुळे हा हेवी ट्रॅफिक जो आहे तो या ठिकाणाहून ठाणे जे घेरलेलं आहे ते बंद होणार आहे. त्याच्यानंतर मेट्रोची कामं चालू आहेत त्याच्यामुळे लेन कमी झाले आहेत म्हणून वाहतूक कोंडी आहे. ही कामं बंद झाली ही पुढच्या काळात होणार आहे. अहो, हे उद्धव ठाकरे साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यामुळेच हे झालेलं आहे उलटं, कारण त्यांनी स्थगिती दिलेली असल्यामुळे हे कामं जी आहेत ती पुढे गेली आणि ती आता आम्ही करतोय. परंतु ते कामही आता लवकर पूर्ण होतं आहे आणि त्याच्यामुळे मेट्रो आणि इंटरनल मेट्रोचा तर आम्हीच आग्रह धरलेला आहे. त्यालाही मंजुरी मिळाली आहे. 10,000 कोटीची मंजुरी मिळाल्यामुळे ठाणेकरांना इंटरनल मेट्रोचा देखील फार मोठा आधार मिळेल आणि वाहतूक कोंडीला जे म्हणून उपाय करायला लागणार आहे ते सुरू आहे. परंतु काही काळानंतर ठाणेकर जो आहे त्याचा हॅपीनेस इंडेक्स हा तुम्हाला वाढलेला दिसेल. घोडबंदर सेवा रस्त्याचं अजून भिजत घोंगडं आहे. आत्ता आम्ही तो सेवा रस्ता घोडबंदरवासीय जे आहेत ते आग्रही आहेत की हा आपण मर्ज करू नये आणि त्याला मीच त्यांना भेटून त्यांना सामोरं जाऊन MMRच्या लोकांशी बोलून ते स्थगित केलं आहे. परंतु साधक बाधक चर्चा करून त्याच्यावर देखील उपाय करायला लागेल, कारण की अपघात देखील वाढायला नको परंतु वाहतूक देखील सुरळीत व्हायला पाहिजे.
मला असं वाटतं की हे मेट्रोचं वगैरे काम बंद झाल्यावर सुरळीत वाहतूक देखील होईल आणि त्या ठिकाणी घोडबंदर वासियांना देखील दिलासा मिळेल. घोडबंदर एक मिनिट घोडबंदर विषयी भारतीय जनता पार्टीने माननीय मंत्री महोदयांना पण निवेदन दिलं होतं की त्याच्यामध्ये घोडबंदर रस्ता रुंदीकरण करत असताना त्यांनी दोन्ही बाजूला जे सर्व्हिस रस्ते होते त्याच्यामधली जी पावसाळी पाण्याची गटार होती ती काढली, बरोबर आहे. त्या गटारांची रुंदी जवळजवळ 6 फूट होती. आता त्याचं आपण काय केलं, त्याच्यावर विमर्श केला तज्ज्ञांसोबत आणि असं सूचना आपण दिलेल्या आहेत की आता NISA ती गटारं 2 टोकाला गेली आहेत, तर फक्त सर्व्हिस रोडच्या मध्ये डिवायडर वापरावा आणि तो रस्ता रुंद झाला त्याचा बेनिफिट घ्यावा आणि तो सेवा रस्ता तसाच कायम करावा अशी मागणी ऑलरेडी आम्ही केलेली आहे. सेवा रस्ता आणि नागरिकांनी मान्य केलंय, नागरिकांनाही ती सूचना आवडली आहे, प्रशासनालाही ती सूचना आवडली आहे आणि मंत्री महोदयांनाही आवडली आहे. आणि उलट तो रस्ता आता म्हणजे जे घडलं चुकून ते फायदेशीर झालंय, आता त्याचा फायद्यात रूपांतर करून येण्याचे आम्ही पाठी आहोत आणि तुम्हाला लिहून देतो, त्याच्यात नंतर ती ट्रॅफिकची समस्या सुटल्याशिवाय राहणार नाही. नागरिकांचा हा आग्रह होता की हे रुंदीकरण होता कामा नये, सेवा रस्ता जो आहे तो मर्ज होता कामा नये. तर त्यांचा आग्रह जो होता, कारण त्यांना ते सोयीचं आहे आणि त्याच्यामुळे ते पुढच्या काळामध्ये पूर्ण करण्याचं काम आमचं. नाही, मानपाडा आणि पाटलीपाड्याचा इथपर्यंतचा जो रस्ता आहे तो अजून मर्ज झालेला नाही, तो आम्ही थांबवला आहे. तिकडे झालेला आहे काही भागामध्ये. आता त्याच्यामध्ये कसं आहे की हे मेट्रोचं काम संपलं की ऑटोमॅटिकच ते लक्षात येईल आणि पुढचा भाग जो आहे तो रुंदीकरण होणार नाही. नाही बघा, धरणाचं वेळोवेळी विधिमंडळामध्ये देखील आम्ही सत्ताधारी असून देखील आम्ही उपस्थित केलं होतं आणि माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी देखील काळू धरण आणि ही दोन्ही धरणाचं जे काही चालू होतं त्या ठिकाणचा विरोध होता, अनेक गोष्टी होत्या, परंतु त्याच्याकरता पुन्हा एकदा त्यांनी नव्याने त्या ठिकाणी त्यांना समाधान होईल अशा प्रकारचं त्या ठिकाणी रचना आणि योजना बनवायला घेतलेली आहे. पण तरी देखील हे धरण जेव्हा होईल तेव्हा होईल, परंतु बाकीचे पाण्याचे स्रोत कसे उपलब्ध करायचे त्याचाही आपल्याकडे मास्टर प्लॅन तयार झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून पाणी प्रत्येकाला योग्य पद्धतीने मिळेल आणि टँकर मुक्त ठाणे राहील अशा प्रकारचं आमच्याकडे मोठा प्रश्न ठाणेकरांना आहे. कारण मागील काही कालावधीमध्ये ठाण्यात कचऱ्याचा प्रश्न उद्भवला होता, त्यामुळे डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात काही आता त्याचा प्रकल्प आता होतोय आणि हातकोलीला आहे, पडग्याच्या जवळ आहे. म्हणजे त्याचे फोटोग्राफ पण आम्ही हा विषय घेऊन ज्यावेळेला बैठक केली होती त्यावेळेला त्यांनी दाखवलं आणि त्याच्या पलीकडे जाऊन बघा की ठाणे वाढतंय, ठाणे पॉप्युलेशन वाढते, त्याच्यामुळे एरिया वाईज कचऱ्याचं निर्मूलन, ओला आणि सुक्या कचऱ्याचं आणि वासमुक्त आणि कुठलंही प्रदूषण होणार नाही, पर्यावरणाला त्रास होणार नाही असं नियोजन हे देखील करण्याचं सुरू झालेलं आहे. तरी देखील काही ठिकाणी ते जरा लोकांना त्रासदायक जिथे होतंय ते आपण थांबवलेलं पण आहे. उदाहरणार्थ लोढा आमाराच्या इथे जे यंत्रणा आपण बसवली होती तर त्याचा त्रास लोकांना वास येत होता. म्हणजे काय की ती यंत्रणामध्ये काहीतरी दोष होता, बाकीच्या ठिकाणी लावलेली आहे त्याचा काही त्रास होत नाही आहे आणि त्याच्यामुळे ती दोषमुक्त होण्याकरता आपण ती थांबवली आहे आणि ती जर सुरू झाली तर अशा प्रकारचे एरिया वाईज जर आपण ती यंत्रणा बसवली तर ते पूर्ण होणार आहे. सर, भ्रष्टाचार मुक्त आणि अतिक्रमण मुक्त ठाणे करण्यासाठी काय आपण नेमकं प्लॅनिंग केलेलं आहे? कारण मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचं जाळं जे आहे ठाण्याला भेटले, ते राजकारणाच्या पलीकडे जाऊन कठोर अशी प्रकारची कारवाई ही महापालिकेच्या माध्यमातून केली जाईल आणि त्याच्यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज होता कामा नये अशा प्रकारची भूमिका आम्ही याच्यामध्येही मांडलेली आहे निर्धारणाने. त्याच्यामध्ये ना सगळ्या गोष्टी महानगरपालिकेबरोबर कम्युनिकेशन ऑनलाईन करण्याच्या त्याच्यामुळे विषय जो तुमचा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये बघा यांनी
आज तुमचा दिवस आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळं तुम्ही विचारलेलं उत्तर देणार. आज पत्रकारांचा दिवस आहे, तुम्ही जे विचारेल त्याला उत्तर आहे. संजय राऊत असं म्हणतायत की ड्रग्सचा अड्डा आहे ठाणे. देवेंद्र फडणवीस यांचं खातं काय करतं? संजय राऊत हे त्या ठिकाणी एका ठिकाणी बसून बडबडत असतात. त्यांना हे माहिती करून द्यायला लागेल की 4 वर्षापासून हुक्का पार्लर मुक्त, ड्रग मुक्त ठाणे ही चळवळ स्वतः माझ्या पुढाकाराने या ठिकाणी चालू आहे. आणि आज हुक्का पार्लर जे आहे ते 75% बंद आहेत. आणि वेळोवेळी नागरिक देखील आता जागरूक झाल्यामुळे ते देखील ताबडतोब आपल्याला माहिती देत आहेत. आणि त्याच्यामुळे या चळवळीमध्ये संजय राऊतांनी देखील सहभागी व्हावं, म्हणजे मग त्यांना लक्षात येईल की ही गोष्ट जी आहे ती खरी आहे. संजय राऊतांनी शिंदेवरती घालायला नाही, असं आहे की ज्यावेळेला आता बिनविरोध निवडून येणारे राम रेपाळे आता इथे बसलेले आहेत आणि इकडचे 7 झालेले आहेत आणि एकूण 66-67 बिनविरोध आलेले आहेत महायुतीचे. आता ज्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं की आता आपण काही खरं नाही, आपण हरणार आहोत, त्यावेळेला निरनिराळे मुद्दे जे आहेत ते पुढे येतात. मग कधी EVM, कधी मतचोरी, कधी आता उमेदवार चोरी, कधी असे याच्यामध्येच वेळ घालवणं चालू आहे. आम्ही लोकांशी कनेक्ट आहोत. आता समोरच्याला वाटलं की बाबा आता हा उमेदवार भरभक्कम आहे आणि ज्या पक्षाच्या माध्यमातून उभा आहे त्या ठिकाणी आपल्याला काही उपयोग नाही. आता तुम्ही तुमचे जे माघार घेतले त्यांना प्रशिक्षण द्या ना, त्यांना निष्ठा, त्यांना जे काही त्यांनी पाळायला पाहिजे ते शिकवायला पाहिजे. तर ते उलटा आरोप करत आहे, पण त्यांचा अधिकार आहे. त्यांनी जायला पाहिजे, कोर्टात जायला पाहिजे, त्यांनी निवडणूक आयोगाकडे जायला पाहिजे. पण निष्ठावान माणसं जी आहेत ती निर्माण करण्याची यंत्रणा देखील उभी करायला लागेल. परंतु त्यांचा अधिकार आहे, तो त्यांनी करत राहावा निवडणूक पूर्ण होईपर्यंत. अविनाश जाधवांचं म्हणणं आहे की जी आता तुम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला त्याच्यामध्ये प्रत्येक पक्षाला किती पैसे देणार ते देखील जाहीर करावे. कारण रेड कार्ड एक चार्ट केला तर नक्की बिनविरोध जे निवडून आले त्यांना. अविनाश जाधव हे महायुतीचं काम करत आहे आणि त्यांना माहिती आहे की त्यांचं खातं इकडे उघडणार नाही. त्याच्यामुळे ते प्रचाराऐवजी इकडे तिकडे भटकायचं काम करत आहे. त्याच्यामुळे ते काय तुम्ही काय त्याच्याबद्दल चिंता करू नका. संजय राऊत असं म्हणतात की आधी ठाणे हे शिवसेनेचं होतं, मात्र आता बैमानांचं ठाण्यामध्ये ओळखलं जात आहे, त्यामुळे हे नाव आम्हाला बदलायचं आहे. सुरुवातीला ते बोलले जनतेच्या न्यायालयात जाऊन मग तुम्हाला कळेल. एकदा गेले, लोकसभेला गेले, विधानसभेला गेले. विधानसभेला त्यांच्या जागा आल्या 20 आणि मुंबई महापालिकेत सुद्धा येणार त्याच्या 20. त्याच्यामुळे ठाण्याची चिंता करू नका, तुम्ही तुमचा भोपळा फोडण्याचा प्रयत्न करा. पर्यावरण मुक्त आणि प्रदूषण मुक्त. आम्ही हॅपीनेस ठाणेकर म्हणजे काय की सर्व त्यांना ऑक्सिजनचे पार्क आम्ही उभे करणार आहोत. त्याच्यामुळे पर्यावरण मुक्त ठाणे राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.